जय शिवराय, नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला। तर स्वागत आहे तुमचं। तर आजचा व्हिडिओ जो काही आहे आपण तो महाशिवरात्रीवरती क्रिएट केलेला आहे। ओके, तर महाशिवरात्री आता येत आहे तर त्याच्यावरती आज आपण व्हिडिओ बनवलेला आहे। ओके, तर तुम्हाला जर अशा प्रकारे व्हिडिओ बनवायचा असेल तर सिंपली तुम्ही अगदी 2 मिनिटांमध्ये हा व्हिडिओ बनवू शकता। आणि जर तुम्ही जुने एडिटर असाल तर तुम्हाला याचा ट्युटोरियल बघण्याची पण आवश्यकता नाही, कारण तुम्ही बनवू शकता। पण नक्की तुम्ही ट्युटोरियल बघा, कारण याच्यामध्ये मी काहीशा गोष्टी तुम्हाला एडिट करून दाखवल्या जे तुम्ही जुने क्रिएटर असाल तरी पण तुम्हाला करता येणार नाही याची मी खात्री देतो। तर चला आपण आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करू। तर जे काही आपण प्रोजेक्ट यूज केले आहेत ते मात्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जातील। आपला ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे HM क्रिएशन YT, ते तुम्हाला जॉईन करायचं आहे आणि आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटला देखील तुम्हाला फॉलो करायचं आहे। ओके, तर जे काही आपण प्रोजेक्ट यूज केले आहेत ते प्रोजेक्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील। ते डिस्क्रिप्शनमधून तुम्हाला इम्पोर्ट करायचे आहेत। ते प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर आता तुम्हाला हे वाले जे काही असेल आपला एक बिटमार्क आणि दुसरा शेक इफेक्ट, हे तुम्हाला दोन्ही प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचे आहे। इम्पोर्ट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे ते ओपन करायचं आहे आणि तुम्हाला एडिटिंगला सुरुवात करायची आहे। पण आपण जे काही फोटो यूज केले ते फोटो टेलिग्राम चॅनलला मिळतील आणि हे जे तुम्हाला प्रोजेक्ट आहेत हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील। ओके, तर सिंपली आपण जाऊ आपल्या पहिले बिटमार्क प्रोजेक्टमध्ये। तर आपण आलो आहेत आत्ता आपल्या बिटमार्कमध्ये। तर अशा प्रकारे मी ऑलरेडी तुम्हाला हे जे काही लेअरिक असेल हे तुम्हाला लेअर असेल तर हे मी तुम्हाला लेअर टेक्स्टमध्ये ऑलरेडी एडिट करून दिले आणि समोर इथे बीट आहेत तर या बीटनुसार तुम्हाला काम करायचं आहे। तर आपली जी काही मधामध्ये ही वाली जी बीट आहे तिला आपण रिमूव्ह करून टाकू। एकदाचं रिमूव्ह केल्यानंतर आपण स्टार्टिंगला येऊ। स्टार्टिंगला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊ। मीडियामध्ये आल्यानंतर आता तुम्हाला फोटो मिळतील तर ते फोटो तुम्हाला आपल्या टेलिग्रामला अवेलेबल करून दिले आहे, तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून घेऊन घ्यायचं आहे। ओके, तर तुम्हाला अशा प्रकारे काहीसे फोटो मिळतील। तर सिंपली तुम्हाला काय करायचं आहे, एका फोटोवरती क्लिक करायचं आहे, त्या फोटोला ॲड करायचं, इन्सर्ट करायचं आणि त्यानंतर फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे। ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये येऊन त्याची आपल्याला ऑपेसिटी काहीशी अशा प्रकारे कमी करून टाकायची आहे। ओके, 40 पर्यंत ठेवून घेऊ आपण। त्यानंतर समोरच्या बीटपर्यंत ती जी काही लेअर असेल ते तुम्हाला लांबवून घ्यायची। ओके, त्यानंतर खाली अशा प्रकारे सेट करून घ्या। तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा काहीसा इंटरफेस येईल। तुम्हाला जर याची ऑपेसिटी आणखी जर कमी करायचं असेल तर ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये येऊन तुम्ही इथून ऑपेसिटी त्याची कमी करू शकता। 20 पर्यंत ठेवले तरी चालून जाईल। ओके, नो विषय। म्हणजे जेवढे तुम्ही कमी ठेवले तेवढं तुम्हाला चांगलं दिसेल, पण एकदमही कमी ठेवू नका, 20 पेक्षा कमी करू नका। त्यानंतर समोरच्या बीटवरती या आणि जे काही आता इमेजेस आहेत ते लेअरिक ऐकत जाऊन लाल चुडा लेके आना हात मेहंदी लेके काहीतरी अशा प्रकारचे आहेत। तर तुम्हाला त्या प्रकारेच इमेज ॲड करायचा आहे। वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया, त्यानंतर समोरचा पार्ट कट, असंच करून तुम्हाला प्रत्येक इमेज ॲड करायची आहे। आता ते सॉन्ग ऐकत जाऊन करायचं आहे। तर मी तुम्हाला सॉन्गनुसारच इमेज दिला आहे, मेहंदीवाल्या आणि चुडावाल्या वगैरे। तर तुम्ही तशाच प्रकारे तुम्हाला इमेज इथे ॲड करून घ्यायचं आहे। ओके, त्यानंतर इमेजचा समोरचा जो काही पार्ट असेल तो तुम्हाला कट करत जायचं आहे। सॉरी फॉर दिस। त्यानंतर तुम्हाला समोरचं एक एक करून इमेज बरोबर व्यवस्थित ॲड करत जायचं आहे। ओके, अशा प्रकारे काहीशा आपल्याला इमेजेस ॲड करायचे आहेत। आता या इमेजला आपल्याला शेक इफेक्ट प्रोव्हाइड करायचे। सिंपली आपण इथून बॅक येऊ। बॅक आल्यानंतर जायचं आहे शेक इफेक्टच्या प्रोजेक्टमध्ये आणि जो काय आपला शेक इफेक्ट मी तुम्हाला एक दिला हा थोडासा लॅग होईल, कारण इथे आपण महागवाले शेक इफेक्ट यूज केले आहेत म्हणून। ओके, त्यानंतर तुम्हाला हे कॉपी करायचं आहे। कॉपी केल्यानंतर आता परत आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचं आणि जे काय आपले फोटो असेल, इमेजेस असेल, त्या सर्व इमेजला तुम्हाला हा वाला इफेक्ट अशा प्रकारे काहीसं पेस्ट करत जायचं आहे। एक एक करून तुम्हाला सर्वच इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। ओके, शेवटपर्यंत तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्यानंतर एक ओव्हरले व्हिडिओ मिळेल, तो ओव्हरले व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे आणि त्याला कोणते ऑपेसिटी ठेवायची ते पण मी तुम्हाला सांगतो। ब्लेंडिंग म्हणायचं होतं। तर अशा प्रकारे काहीसं आपण ॲड करून घेऊ। त्यानंतर परत प्लसवरती क्लिक करू, मीडियामध्ये येऊ। मीडियामध्ये आल्यानंतर आता तुम्हाला एक ओव्हरले व्हिडिओ दिलाय तर तो सिंपली तुम्हाला
इथे ऍड करून घ्यायचा आहे. ओके, तर हा जर तुम्हाला ओव्हरले व्हिडिओ हवा असेल तर तुम्हाला आपल्या हा टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरून घेऊन घ्यायचं आहे. वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया, ब्लेंडिंग अँड ऑपेसिटी मध्ये जाऊन लाइटन मधून त्याला स्क्रीन करायचं आहे. ओके, त्यानंतर एकदम लास्टला जाऊ आपण. लास्टला गेल्यानंतर त्याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट असेल तो तुम्हाला कट करायचा आहे. ओके, तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर सिम्पली व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया आणि गोडशी कमेंट देखील करा. महाशिवरात्रीच्या शुभेच्छा वगैरे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की देऊ शकता. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.